फिशर पुन्हा पुन्हा का तयार होतो? फिशर हा फक्त एखादा होणारा आजार नाही. योग्य उपचार न घेतल्याने किंवा कारणे तीस कारण जर काय सातत्याने होत असेल तर हा आजार सुद्धा वारंवार होऊ शकतो. याच्यामुळे काय होतं तर जी इलॅस्टिसिटी आहे गुदमार्गाची ती कमी होते. गुदमार्गाच्या आतील त्वचा आणि जो एंडोडर्म आहे हा नैसर्गिकरित्या खूप लवचिक आहे, परंतु वारंवार होणारी जखम आहे, इन्फ्लॅमेशन आहे, दाह आहे, इन्फेक्शन आहे, यामुळे त्या भागामध्ये फायब्रोसिस म्हणजे अतिशय कडक असे पेशी तयार होतात. यामुळे गुदमार्गाची जी लवचिकता आहे ती कमी होते. अशा वेळी जर काही शौच करताना गुदमार्ग जर पुरेसा ताणला जात नसेल आणि अगदी थोड्याशा दाबामुळे सुद्धा अशा वेळेस त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा चीर पडते. त्यामुळे फिशर वारंवार होण्याची जी शक्यता आहे ती वाढते. त्याचबरोबर पोट साफ करण्याचे ज्या औषधांवरती सुद्धा या गोष्टी अवलंबून आहेत. काही रुग्णांना नियमितपणे जुलाबाची किंवा पोट साफ करणारी औषधं घेण्याची सवय असते. त्यामुळे नैसर्गिक शौचक्रिया बिघडू शकते आणि रेक्टम आणि ॲनल केनॉल यांच्या कार्यामध्ये बदल होऊन आकुंचन म्हणजे जे स्पाझम आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे, हे त्यामुळे वाढतात. आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या दिवशी कठीण मल तयार जर झाला तर तो बाहेर पडताना आधीपासून असलेल्या जखमेवर किंवा भरून आलेल्या फिशरच्या जागेवर जास्त दाब निर्माण करतो. परिणामी ती जागा पुन्हा फाटते आणि फिशरची पुनर्निर्मिती होते, रिऑकरन्स होतो.